परवा आणखी एक स्टेटमेंट आलं, त्यातही आम्ही त्याचा दिलं, त्याच्याकडे मिळणारच होतो तुमच्या पुढच्या वाक्याकडे जाण्याच्या आधी. स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात की चोप देणार, याच्याविरुद्ध तुम्हाला आता ही थेट धमकी होती की तुम्हाला चोप देणार. मग तुम्ही पोलिसांकडे गेलात किंवा याची काही तक्रार केली का तुम्ही? मी काही एफआयआर केलेला नाही, काही तक्रार केली नाही. तुम्हाला काय वाटतं पोलिसांच्याकडे तक्रार करून काय उपयोग होतो असं सध्या चाललंय? सत्ताधारी पक्षाचे आमदारच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायला लागले, ते तुम्ही बघताय. त्यांना 8 दिवसामध्ये एमसी झाली, मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली, हे तुम्ही सगळं बघताय. मी पोलिसांना स्वतःहून सांगितलं त्यांना कुठेही सत्कार करू दे, कुठल्याही रस्त्याने जाऊ दे, कुठेही सभा घेऊ दे, त्यांना काही बोलू दे, मला काहीच बोलायचं नाही. पण तरी पण पोलिसांच्या देखत ते माझ्या कार्यालयासमोर धिंगाणा घालून वाटेल ते बोलणार, दगडफेक करणार. मी पोलीस आमच्यावरच दुराच्या नळकांड्या फोडणार, आमच्यावरच लाठीचार्ज करणार. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला 500 पोलीस नाही, 200 माणसांना आवडत नव्हती का? तुम्हाला धमकी माझी 10,000 माणसं मी जर रस्त्यावर सोडली असती तर माझा एक तरी माणूस रस्त्यावर गेलाय का बघा, कुठेही काढून दाखवा. माझा रस्ता, माणसं माझ्या कंपाऊंड मध्ये आहे, माझ्या ऑफिस मध्ये आहे, एक माणूस रस्त्यावर गेलेला नाही. ह्यांची माणसं रस्त्यावर उभे राहून धिंगाणे करतायत. नाही, तुम्ही आता म्हणालात की तुमची माणसं जर तुम्ही तिथं त्यांना सूट दिली असती तर काय झालं असतं? काय झालं असतं तुम्हालाही असं वाटतं का? 200 माणसांच्यावर 10,000 माणसं तुटून पडली असते तर काय झालं असतं? काय जे व्हायचं तेच झालं असतं. कशाला लपवून ठेवायचं? 200 माणसांच्यावर जर 10,000 माणसं तुटून पडली असती, 5,000 माणसं तुटून पडली असती तर काय झालं असतं? 200 माणसांचं, 200 माणसांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले नसते. ही वस्तुस्थिती होती. आम्ही काही इकडून करत नाही, आम्ही पोलिसांच्यावर भरोसा ठेवला म्हणून त्यांनी दगडफेक सुरू केली. काहीच आम्ही करत नाही म्हणून असं नाही चालणार ना. नाही, पण आज तिथे ज्या प्रकारे तुमचे समर्थक आमने सामने आले, त्याच्या आधीचा जो मुद्दा होता, तुम्हाला एक मधल्या काळात काल की परवा तुम्हाला धमक्या आल्या, काही कशा स्वरूपाच्या धमक्या होत्या आणि काय तुम्ही त्याच्याबद्दल जास्त सांगू शकाल भास्करजी? ह्या सगळ्या ज्या धमक्या होत्या म्हणजे आहेतच, ह्या संपूर्णपणे तुम्हाला संपवून टाकू, तुम्हाला मारून टाकू, तुम्हाला आता शिल्लक ठेवणार नाही, तुमचा हिशेब चुकता करून घेऊ, तुम्हाला चोप देऊ, तुम्हाला लवकरच पोचवू वगैरे असलंच काहीतरी आहे. जीवावर बेतण्यासारख्याच धमक्या यांच्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे हेच आहेत, दुसरं कोणी नाहीये, हेच आहेत. कारण त्यांची नावं घेऊ, त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलतोय, त्याचा उल्लेख करून ज्या वेळेला अशा धमक्या दिल्या जातात तेव्हा ह्याच्या पाठीमागे कोण असतं? हेच असतात. आणि ह्यांची पार्श्वभूमी जरा बघा ना, पूर्व इतिहास बघा यांचा काय आहे तो. नाही, पण तुम्ही आजचा विषय टाळता आला असता. एक तर त्यांनी कार्यालयासमोर येऊन धिंगाणा करायला नको होता, घोषणाबाजी करायला नको होती, शिवीगाळ करायला नको होती, दगडफेक करायला नको होती, आणि पोलिसांनी त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढायची परवानगी अजिबात द्यायला नको होती. सत्कार करायला तुम्ही करा, तो कुठे करायचा तो करा, त्यांना गाडीत घालून रवाना करायला पाहिजे होतं.